मोहोळ नगरपालिका 2025 ची निवडणूक झाली आणि त्याचा निकाल लागला आणि निवडणुकीमध्ये काही टीका टिप्पणी झाली, जाहीरनामा सादर केला, वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली आणि या शहरातल्या लोकांनी निर्णय घेतला आणि शिवसेना धनुष्यबाण ज्याच्या पाठीशी खऱ्या अर्थानं मोहोळ शहरातली जनता राहिली आणि 8 जागा या शिवसेनेच्या आल्या आणि नगराध्यक्ष हा शिवसेना धनुष्यबाण यांचा आला. 1 जागा 3 मतानं मशालीची आली आणि 11 जागा ही भाजपच्या आल्या. आणि भाजपनं असं म्हणायला सुरुवात केली की आमच्या 2च जागा होत्या, कोण तर म्हणाला आमची 1च जागा होती आणि आता आमच्या 11 जागा आल्या. सातत्यानं त्यांनी लोकांना दिशाभूल केली, निवडणुकीमध्ये लोकांना फसवण्याचं काम केलं. आता निवडणूक झाल्यानंतर तर खरं सांगितलं पाहिजे. पराजय झालाय तर पराजय मोठ्या मनानं मान्य केला पाहिजे. खोटा आव आणून स्वतःची पाठ थुपटून घेण्याचं काम ते खऱ्या अर्थानं करत आहे. मला या मोहोळ शहरातल्या सर्व जनतेला सांगायचं आहे, ते म्हणतात आमचं 1 होतं ते 11 झालं, पण त्यांचे किती होते? 12 होते, 12 आणि 12चे 11 झाले. कशा पद्धतीने 12 होते त्यांचे? या ठिकाणी एनसीपी मागच्या वेळेला 4 जागा आल्या होत्या. काँग्रेसचे शौकत भाई त्यांच्या बरोबर होते, त्यांचे मिसेस यावेळेला त्यांच्याकडून निवडणूक लढवली. काँग्रेसच्या 6 त्यांच्या बरोबर होत्या, 6 झाल्या. भाजपच्या 2 त्यांच्या बरोबर होत्या, 8 झाल्या. माझ्यासोबत जे निवडून आले होते मोहोळ विकास आघाडीमधून ते 2 त्यांच्या बरोबर घेतले, 10 झाल्या. आणि गावडे म्हणून शिवसेनेतनं प्रवेश त्यांच्याकडे करून घेतला, 11 झाल्या. आणि स्वीकृत सदस्य म्हणून 1 त्यांचा, 12 सदस्य त्यांच्याकडे होते. लोकांतून निवडून आलेले 11 सदस्य होते आणि 11 होते आणि एवढा उठापेटा केला, एवढा उठारेटा केला, सगळी ताकद खर्च केली तरी 11ला 11 जागा त्यांच्या आल्या. 5 आमदार या ठिकाणी आणले गेले. सदाभाऊ खोत सारखा फारडा वागता या ठिकाणी आणला गेला. आदरणीय पालकमंत्री गोरे साहेबांना या ठिकाणी आणलं गेलं. वेगवेगळ्या यंत्रणा वापरल्या, वेगवेगळ्या मोठमोठ्या नेत्यांची फोन या ठिकाणी आणले गेले. आणि भाजप त्यावेळेला 1950 मतं घेतलेली भाजप आणि त्यावेळेचे माजी आमदार राजेंद्र पाटील यांची 3250 मतं असलेली, ही दोघं एक झाली. शिवसेना त्यावेळेला 3300 मतं होती, मोहोळ विकास आघाडी त्यावेळेला 2850 मतं होती. आणि माझ्या नेतृत्वाखाली जी मोहोळ विकास आघाडी होती तीच माझ्याच नेतृत्वामध्ये शिवसेना धनुष्यबाण झाली. 1च जागा रमेश बारसकर यांची होती आणि मागील 4 वर्षामध्ये 1 रुपयाचाही निधी प्रशासकाच्या काळामध्ये माझे आमदार आणि विद्यमान आमदारांनी मिळवू दिला नाही. जेवढी ताकद माझ्या विरोधकाला द्यायची त्याच्यापेक्षा जास्त ताकद त्यांनी त्या ठिकाणी विरोधकांना दिली आणि रमेश बारसकर पराजय झाला पाहिजे असं वाटतं. पण एकटा रमेश बारसकर असल्याला 8 नगरसेवक, 1 नगराध्यक्ष झाला, म्हणजे 1 वरून आम्ही 9 वर गेला आणि तुम्ही 11 वरून 11 वर थांबला तरी देखील तुम्ही स्वतःची पाठ तुटून घेण्याचं काम. असं सांगितलं जातंय की आता आमची मेजॉरिटी आहे. मेजॉरिटी म्हणजे काय? समजा जनतेतून नगराध्यक्ष नसला असता, सदस्यातून नगराध्यक्ष निवडला गेला तरी 19 एकीकडे आणि 1 एकीकडे असले असते तरी देखील 19च नगराध्यक्ष झाला, किंवा 15 एकीकडे आणि 5 एकीकडे असले असते तर 15चाच नगराध्यक्ष झाला. म्हणजे याचा अर्थ ज्यांचा नगराध्यक्ष त्यांची सत्ता,
राहता राहिला प्रश्न बहुमतात. आता त्यांना माहित आहे का नाही मला माहित नाही, पण नगराध्यक्ष म्हणून चांगल्या प्रकारे या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नगराध्यक्षाचं प्रतिनिधित्व करायला मिळालेला रमेश बारसकर नगराध्यक्ष म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये काम केलं. शाळेमध्ये गेल्यानंतर दुसरीचा वर्ग असेल, तिसरीचा वर्ग असेल, चौथीचा वर्ग असेल, इथे गेल्यानंतर शिक्षकांनी विचारलंय हे कोण आहेत, तर सगळीजण सांगितले नगराध्यक्ष रमेश बारसकर आहे. म्हणजे लहान मुलापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत नगराध्यक्षाची ओळख निर्माण केलेला मी असलेला कार्यकर्ता. त्या सभागृहामध्ये आहे माझ्यासोबत असणाऱ्या सर्व उमेदवाराची डिपॉझिट जप्त प्रभाग क्रमांक 3च्या सर्व जनतेने केली. आणि नगराध्यक्षाचा अधिकार या ठिकाणी मी सांगतोय, अजेंडा जे अजेंडा बनवला जातो त्या अजेंड्यावर विषय कुठला घ्यायचा आणि काय घ्यायचा हा 100% अधिकार हा नगराध्यक्षाचा. राहता राहिला विषय मेजॉरिटीचा. ज्या वेळेला रमेश बारसकर नगराध्यक्ष असताना 8 वर्ष 9 अशा पद्धती होती, पण एकदाही विषय मताला पडला नाही. आणि भूमिका अशी घेतली की या मोहोळ शहराच्या विकासासाठी आपण विरोधक कुणालाही मानलं नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि जरी विषय मताला पडला तरी नगर अध्यक्ष हा लोकनियुक्त असल्यामुळं 25% अधिकार निधी खर्चण्याचा हा एकट्या नगराध्यक्षाला आहे. म्हणून मी या ठिकाणी भाजपवाल्याला सांगू इच्छितो की आता निवडणूक झालेली आहे, लोकांना खोटं सांगून सहानुभूती मिळवण्याचा किंवा लोकांवर दबाव आणण्याचा आता आमचंच सगळं चालणार आहे असं म्हणण्याचा आपण प्रयत्न करू नका. निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्यावर काय बोलला असेल, आम्ही तुमच्यावर काय बोललो असेल, हे विद्यामध्ये आणि प्रेमामध्ये सगळं माप असते. आता विद्या आपलं संपलेलं आहे, त्यामुळं आपण मोहोळ शहराच्या विकासाबद्दल बोललं, मोहोळ शहराच्या विकासाच्या साठी निधी आणण्यासाठी बोललं तर हे संयुक्त राहील. केवळ आमच्या 1च्या 11 झाल्या असं खोटं सांगणं हे कितपत योग्य आहे याचं देखील आत्मचिंतन आपण खऱ्या अर्थानं केलं पाहिजे. आणि जे आम्ही या मोहोळ शहरासाठी सांगितलेलं आहे, या मोहोळ शहराच्या मुख्य रस्त्याचा प्रश्न असेल, या मोहोळ शहराच्या पाण्याचा प्रश्न असेल, उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न असेल, क्रीडा संकुलनाचा प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्नावर या ठिकाणी आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी भेटलो. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याशी भेट झाली. परिवहन मंत्री असतील, रोजगार हमी मंत्री असतील, समाज कल्याणचे मंत्री असतील, या सर्वांच्या भेटी आमच्या झालेल्या आहेत. आणि मोहोळ शहराला निधी आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी कुठं कुसभरही कमी पडणार नाही. आणि मोहोळ शहराचं परिवर्तन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मोहोळ शहराच्या पाण्याचा प्रश्न आहे, हा प्रश्न देखील आम्ही लवकरच या ठिकाणी सोडवणार आहे. आणि जोपर्यंत या मोहोळ शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत स्वतः फेटा बांधून घेणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी मी पण केलेला आहे. आणि हा पाण्याचा प्रश्न 24 तास पाणी पुरवठा केल्याशिवाय, आता 8 तास पाणी पुरवठा लाईट आहे, 24 तास लाईट करूस्तोवर या ठिकाणी रमेश बारसकर कुठल्याही प्रकारचा फेटा बांधून घेणार नाही अशा प्रकारचा आम्ही पण केलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या मोहोळ शहरातल्या मुख्य रस्त्याचा प्रश्न असेल, वेगवेगळ्या विषय असतील, त्या सर्व सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नाची आम्ही पराकाष्ठा करू